नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे। अधिकाऱ्याने सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेसोबत शेतकऱ्यांनाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्र देणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे। एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्ष पीक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही। सरकारने म्हटलं आहे की सन 2024 मध्ये पीक विमा योजनेसाठी 4000 पेक्षा जास्त खोटे प्रस्ताव आले होते। त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर विरोधात कायदेशीर कारवाई केली। तसेच बीड, नांदेड, परभणी, पुणे, लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सीबीएसई केंद्रावर होत होती, परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे, ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली आहेत। राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की पूर्वी सरकार 1 रुपयात पीक विमा योजना राबवत होती। या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते। त्यात घोटाळा होत असल्याचं अनेकांनी तक्रारी देखील केल्या, परंतु या वर्षापासून त्यात बदल करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे। योजनेचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे। सरकारने म्हटलं आहे की खऱ्या दाव्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार बांधील आहे।